सध्या जोरदार आहे, नोट आहे, पैसा आहे तो बडी बडी बात आहे. काय मग तर ते आहे. आणि आज महाशिवरात्र आहे त्याच्यामुळे पहिले तेवढाच जातो शंकराच्या. बाकी काही पण होते प्रोग्राम कुठला पण असू दे, पहिली पोटपूजा करायची आणि मग बाकी सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला अंदाज आला असेल आता हे काय करतोय. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आता मागचा व्हिडिओ बघितला नसेल कोणी तर बघून घ्या. तर तेव्हा तुम्हाला बोललो की संडेला चाललोय खोपोलीला. तर आता झालंय माझं, आता आपलं फ्रेश झालोय, आता निघतोय, चहा वगैरे घेतोय. आणि तर आजचा पूर्ण तुम्हाला शेड्यूल सांगतो आज काय आहे नेमकं, कशासाठी चालतोय. कसं झालं, तिकडचे जे आपले मिस आहेत ना त्यांचे पूर्ण स्टुडंट आहेत कराडीचे, ते सर्व स्कूलमध्ये स्टुडंट आहेत. त्याच्यामुळे त्यांची सर्व एक्झाम घ्यायची आहे बेल्टची. त्याच्यामुळे सर्वजण चाललो. ते सर आहे, मी आहे, अजून कोण आहे तिथे बघतो, बाकीचं मला माहिती नाही कोण येते कोण नाही ते. आपली गाडी तिथे ठेवणार आहोत, तिथून कार घेणार आणि कारमध्ये आपण सर्वजण जाणार आहोत. तर असं काहीतरी पूर्ण दिवसभर होणार आहे. तिकडे जाऊन एक्झाम होणार आहे, पूर्ण काय होतंय कसं होतंय, बाकी अजून काय काय घडतं ना ते ऑन द स्पॉट तुम्हाला दाखवत जाईल जसं होईल तसं. बाकी आज दिवसभरात सगळं एवढं काय होईल. तर पटकन झालंय. आणि तुम्हाला बोललो होतं की आपले आई वगैरे गेले होते ट्रिपला, तर त्याही सगळं आता घेऊन आलं काय काय ते आता घेऊन बसलो. हे बघा इथे माझ्या आवडती बर्फी आहे, नंतर इकडे हे बघा लाडू आहेत, द्राक्ष आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. बरंच काही काढून घेऊन आले, समोर होतं तेवढं तुम्हाला दाखवलं. आता हे थोडं थोडं खातोय सगळ्यातलं. आणि आता इथून निघायचं, पटकन चहा वगैरे पितो आणि निघतो. आता आहे ना सरांच्या घरी पोचलो इथून. आणि आता बाकी कोण कोण मला आय थिंक मी आहे, अनघा आहे, सर आहेत, अजून मानसी एक येते, अजून कोण आहे ते बघूया. सध्या इथून तरी आम्ही एवढे जण आहोत. हां आणि इकडे सरांचं घर हे इर्टिगा आहे, हे घेऊन जायची. आपली गाडी लावली, आता निघतो इथून पटकन, जास्त वेळ नाही जात. बाकी काही पण होते प्रोग्राम कुठला पण असू दे, पहिली पोटपूजा करायची आणि मग बाकी सगळ्या गोष्टी. तर आता मगाशी मी ड्रायव्हिंग करत घेऊ, पण बाकी माझं शूट नाही केलं. तर आता शिवडेवाले जे आहेत ना आपले इथे, तिथे थांबलोय, नाश्ता करतोय. आणि आता इथून पुढे तिकडे डायरेक्ट आता इथून आहे ना, इथून निघालो की डायरेक्ट तिकडे गेल्यावर शूट चालू होईल. कारण काय होतं मध्ये ड्रायव्हिंग करत असतो त्याच्यामुळे शूट करता येत ना, बाकी पण चालू असतं गोष्टी. तर सरांनी आमची सुरुवात केली पहिलीच, बाकी आमच्या अजून यायचे. सरांची सुरुवात झाली, इथून आम्ही पण खातोय आणि मग निघतो. आहे ना एकदम संपले पूर्ण. आणि थोडं थोडं तुम्हाला दाखवलं, शूट केलं त्याचं. कारण काय झालं, पुन्हा शूट नाही करतात म्हणून आपण सुद्धा उभं असतं नाही जमत. एका वेळी काहीतरी एकच काम होतं, तेवढं थोडं शूट केलं तेवढं जाऊ दे शॉट. त्याच्यानंतर आता एकदम पूर्ण आटापली सगळं बक्षीस वगैरे सर्टिफिकेट वगैरे द्यायचे होते, बेल्ट द्यायचे दिले. आता पुढचा प्लॅन आहे काय माहिती नाही, इथून घरी जातोय का अजून काय प्लॅन आहे. इकडे सगळेजण कंटाळलेत, हे इकडे सर आहेत आणि बाकी सगळेजण गायब झाले, सर्वजण गेलेत. आता मोस्टली आम्ही जरा थांबलोय, मग आता आटोपतोय इथं आणि मग आता घरी जातोय की काय करतोय पुढचं आहे सगळं. नेक्स्ट मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. पण काय माहिती आहे का, तुम्ही ह्याच्या आधी व्हिडिओ बघितला असेल आपला तिकडचा खोपोलीचा. तर काय झालं, तो वेगळाच व्हिडिओ करणार होतो, पण तिथे बेल्टची एक्झाम होती. गेलो, एवढं शूट करायला भेटलं ना, कारण स्वतः आपण पण तिथे ड्रेस घालून कराटेच्या कॉस्ट्यूममध्ये होतो, पोरांना शिकवत होतो, सगळ्याच गोष्टी होत्या. त्याच्यामुळे तो एवढा मोठा झाला नाही. बोललो मग दुसरा व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि त्या दोन्ही व्हिडिओ मर्ज करून मग आपण एकच ब्लॉग टाकूया. तर आज कसं आहे, तर बाकी झालं, गाडीच्या PUC संपलं होतं, ते PUC करून घेतलं. नंतर इन्शुरन्स आहे ना, इन्शुरन्स बघायला जायचं आहे. इन्शुरन्समध्ये ऑलरेडी होता
आणून संपलाय नाही, पण आता 1-2 दिवसात संपेल तो. तर तो रिन्यू करायचा आहे. तर आपल्या इथे अलिबागमध्ये पण एक जण आहेत, ते शोरूमवाल्यांशी विचारलं मला, तर तिथे जा तू बघ, ते यांचं चांगलं आहे म्हणून असं काहीतरी सांगत होते. बघूया तिथे जाऊन काय कितीपर्यंत पडतो ते. तर दोन्ही गाड्यांचा इन्शुरन्स करायचा आहे, तर ते आहे. आणि आज महाशिवरात्र आहे, त्याच्यामुळे पहिले तेवढाच जातो करायचा, आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवसाची आज सुरुवात होणार आहे. तर आता वाजले किती वाजले, 9 वाजलेत. बघूया आता इथून पहिले देवळात जातोय, देवळात जाऊन मग आता इकडे दुसऱ्या पण 2 गोष्टी करायच्या आहेत, कारण पुढचा एक प्लॅनिंग आहेच. त्याच्यामुळे बघूया काय कसं काय होतंय. काल सकाळी उठलो ना एकदम लवकर, आणि मग लवकर बाहेर निघून एकदम फ्रेश वाटतं. उशीर झाला ना दुपारनंतर की कंटाळा येतो बाहेर जायला कुठे, आणि गाडी नुसती उभी असली ना तरी पण किती धूळ उडते आणि सगळं माकून जातो. बघूया, बघतो ना ते कॉम्प्रेसर घेऊन येतोय, म्हणजे ते 10 वेळा शोरूमला काय बोलते 10 वेळा वॉशिंग सेंटरला जायला नको, वरच्या घरीत आपण वॉश करू शकतो. कारण कसं होतं, आपल्या पाण्याने हाताने आहे ना ते तेवढं चिखल निघत नाही, आतमध्ये बसलेलं असतं धूळ वगैरे निघत नाही. प्रेशरने असलं म्हणजे कसं पूर्ण निघून जातं. त्याच्यामुळे बघ किती धूळ बसते पूर्ण नुसती उभी असली गाडी तरी. मागच्या वेळी बघा आपण पूर्ण ट्रिप केली आपला कोकणची, त्यावेळेला ही गाडी घेऊन गेलो होतो. हिचं तेव्हा कसं नावाचं थोडं हे होतं, नावावर केली नव्हती, आपल्या मित्राकडून घेतली होती गाडी, त्याच्यामुळे नावावर चढत नव्हती. बोलू ठीक आहे, आपल्या मित्राची आता ते सगळं ट्रान्सफर वगैरे करून घेतला. त्याच्यामुळे आता बघूया, आता परत मला बोलल्याप्रमाणे आहेत आपलं प्लॅनिंग ह्या वर्षी पण जाणारच आपण कुठेतरी. मोठं प्लॅनिंग आहे बोलतो. गेल्या वेळेला 9 दिवस गेलो होतो. हे काय झालं आता, तर गेल्या वेळेला 9 दिवस गेलो होतो, आता ह्या वेळेला बघूया, त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त होईल. आपल्या इथं कसे आवडीचे माणसं आहेत भरपूर. एक आपला मामाचा मुलगा तर कंटिन्यू असतोच माझ्यासोबत. आता ह्या वेळेला कोण निघतंय काय होतंय बघूया, कारण कसं होतं लॉंग रूटला अजून पण आहेत येणारे माणसं, पण बाईकवर आहे ना डबल सेट नाही जमत, जरी आलटून पालटून चालवलं तरी नाही. कारण काय होतं, एक तर आपण एक बाईक घेऊन गेलो होतो तरी आपले कपडे आणि बॅग पूर्ण ती पॅक झाली होती, तर दोघांचे कपडे दोघांच्या बॅग झाल्या, सगळ्या गोष्टी आल्या. आता बघूया कसं काय होतंय. नंतर पॅनियर वगैरे हिला लावायला लागेल, काही गोष्टी होतात. चालू आहे ही एक नवी आहे की आपल्या ह्या दोन्ही पण गाड्या घेऊन जाऊया ह्या वेळेला, त्याची एक गाडी असेल. बघूया, असं मोठं प्लॅनिंग आहे, होतोय प्लॅनिंग सर्व गोष्टींचा. सगळ्यांशी बोलणं झालं काय होतं की नंतर ऑन द स्पॉट ज्या वेळेला जाणार त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट कळणारच आहे. पण ह्या वेळेला जाऊ नक्की. आता या वर्षात गेल्या वर्षी पण झाली एक ट्रिप, यावेळेला पण मोठी ट्रिप करू. तर 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 कसं असं गाड्या बघून सकाळ सकाळ एकदम मस्त वाटतं ना. आपलं बाईकचा मला पण शौक आहे, कारचा पण आहे, असं नाही सर्वात जास्त बाईकचा शौक आहे. तर हे बघा, हे आपलं गावातलं हे तळ आहे, आणि बरोबर इथे हे शंकराचं देऊळ आहे. कारण जिथे तळं असतं तिथे शंकराचं देऊळ असतंच. तर आता पटकन जातोय, कारण कसे असतं आज महाशिवरात्र लोक येतात सकाळपासूनच, त्याच्यामुळे असं पहिलं दर्शन घेऊया आणि मग इथून आपलं बाकी निघालोय अलिबाग जातोय. त्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या करूया नंतर. तर झाला, दर्शन घेतलं, मस्त दर्शन झालं पटकन, जास्त लोक नव्हते, दर्शन घेतलं. आता इथून पप्पांना सोडते घरी आणि मी जातोय, म्हणजे पप्पा कामाला होतील, मी जातो अलिबागला. आपलं काम आहे ते आपण करून टाकूया पटकन. आता आलो सगळं डिस्कस करून, काय कसं आहे, किती पॉलिसी आहे, सगळ्या गोष्टी. तर कसं आहे ना, आधीचं होतं त्याच्या नावावरची जी आपण काढली होती थर्ड पार्टी होती आधी काढली होती, आता फर्स्ट पार्टी काढायची आहे. तर आता कसं गाडी पण ट्रान्सफर झाली, तर तेव्हा नवीन फ्रेशच काढायला लागेल. कारण तिचा आय थिंक टाईम पिरियड होता 11 मार्चपर्यंत, पण ठीक आहे ते बद्दल नाही होणार, फ्रेशच काढायला लागेल, त्याचा काही उपयोग नाही, कारण ते त्याच्या नावाने होतं. मी ठीक आहे बोला, काय हरकत नाही, नवीन गाडी टाकू. मग त्याला आपला माणूस येतो बोलतो तिकडून उरणवरून, मी येताना त्या गाडीचा पण आणि ह्या गाडीतून फोटो काढून घेऊन जातील, आणि लगेच बोलतो मी तुला कोटेशन सांगतो काय आहे ते, आणि आपण करून टाकू. म्हणजे ठीक आहे चालेल, म्हणजे हे काम झालं. त्यानंतर घरी गेल्यावर त्या गाडीचे पण डिटेल्स आहेत ते पाठवून देतो, म्हणजे दोन्ही पण पॉलिसी आपल्या होऊन जातील. तर इथलं काम आटपलं आहे, आता पुढचं एक थोडंसं आहे, तिथं पण जाऊ, ते काम पण पूर्ण करून घेऊया. काय बोलतो तुझं आता आहे ना, ते इन्शुरन्सच्या इथून जाऊन आलो, डॉक्युमेंट दाखवले, सगळं काम झालं आहे तिथलं, काय करायचं काय नाही ते बाकी ठरलं आमचं. आता ते होऊन जाईल त्याचं काम. आणि दुसरं काम म्हणजे हे बघा, इथं हे दुकान बघून तुम्हाला अंदाज आला असेल. आता हे काय करतोय ते तुम्हाला उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. फोन करतो यांच्याशी, काकांनी बोलणं झालं माझं, असं करूया म्हणून. तर ते बोललं ठीक आहे आपण करूया. आता ते काय करतोय ते तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये दाखवतो, उद्याच्या किंवा परवाच्या. तर आता झालं आहे, बाकी ज्या कामासाठी आलो तिथे काम करून
आता बघूया थोडंसं फिरू आणि मग जाऊया घरी. बाकी आजचा आरामच आहे. तर आता आहे ना ती आपली 2 कामं जी होती ती करून आलो आहे आणि दुसऱ्या ते काम आहे जे तुम्हाला बघून अंदाज आला असेल काय करणार आहे ते. उद्या किंवा परवा जाईन मी ते करायला. आणि मामाला फोन केला आपल्या, चला बघ म्हणे तुला आहेस कुठे तुझं वायशेतल्यांची जागा तिथे आहे, काहीतरी काम चालू आहे, पैसे आले का हो दे रे, काम चालू आहे. हे बघ नोट आलंय मामाकडं, उद्या आहे ना रे. तू बघ, हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. जोरदार नोट आलो मामाकडे सध्या. आमच्या मामाकडे पैसे आले. काय मामा काय बघू सांग सांग आपल्या लोकांना सांग. एवढे आवडून आपले ती व्हिडिओ पण कसली केली तर त्या व्हिडिओ सबस्क्रायबर पण वाढवले आपले. त्यांना घेतले ते बघ, काम चालू आहे सध्या, जोरदार आहे, नोट आहे, पैसा आहे तो बडी बडी बात आहे. काय मग काहीतरी आहे ना यांचं, मला वाटतं आय थिंक सो घराचं प्लॅनिंग चालू आहे. पण ह्यांची पण इकडे जागा होती तर तुम्हाला मागायला सांगत होता, तर ते समथिंग कामात सुरुवात झालेली आहे. तर ह्याला फोन केला होता, हा बोलतो मी इथे म्हणून याला भेटलो. आणि मेन म्हणजे काय माहिती का, आपली 220 आहे ना ती जी तिकडे लांब असत्या, तर ते मॅगवेल थोडं पेंट करायचे आहेत गाडीचे, पण ते सुचत नाही. काहीतरी करायचं तर बोलू रेग्युलर नाही, बोलू काहीतरी युनिक करूया, बोलू ब्लॅक कलर आहे, ब्लॅक कलर कोणते कलर मॅच होतील आणि ते दिसायला कसं दिसेल ते पण महत्त्वाचं. म्हणजे कसं आहे, काहीतरी केलं आणि मग असं नको अरे काय बनवलं असं नको. ते चांगलं वाटलं पाहिजे, दिसायला पण डिसेंट झालं पाहिजे आणि युनिक पण झालं पाहिजे. त्याच्यामुळे तो विचार करतोय, ते झालं तर त्याचा पण बनवून त्याच्यानंतर दुसरा पण त्याच्यावर वर्क होणार आहे. आहेत गोष्टी डोक्यात प्लॅनिंग चालू, साईड बाय साईड एक एक गोष्ट करतोय. त्याच्याबरोबर आपल्या आता शूट्स पण चालू आहे, सध्या वेडिंग सीझन आहे त्याच्यामुळे ते कामं चालू असतात. म्हणून ते मध्ये मध्ये ब्लॉग स्टॉप होते. आता ते आले 6 दिवसानंतर परत हा ब्लॉग पडेल. एडिटिंगला पण टाईम नाही, 2 दिवस बाहेरच होतो. नंतर आज बाहेर पडलोय तर बोलतो बनवूया. आजचं रुटीन हे झालं, तर इथून चाललोय घरी गेल्यावर आज काय महाशिवरात्री, आज पण उपवास, आज शुक्रवार होता. परत बोललो काहीतरी खाऊ, बघते आज महाशिवरात्री आहे बोलल्यावर उपवास. आणि संध्याकाळी परत कराटेचा क्लास, शुक्रवार शनिवार रविवार आपला सोमवार कराटेचा क्लासचं पूर्ण सिरीज असतं, ते चालू असतात. तर आता इथून जातो घरी. इथे अक्षरशः वायशेतमध्ये आतमध्ये आहे ना काय नव्हतं, आणि आता एवढ्या कमी वेळात एवढ्या गोष्टी झाल्यात ना चेंज की भरपूरच. म्हणजे सुरुवातीला नुसतं जागा रिकामी पडली, आता एवढी घरं झाली त्या विचारू नका पूर्ण. तर आता आहे ना घरी आलो आणि कसं होतं, इथे बोलायचं म्हणजे अरे कॅमेरा इथे बोलायचं म्हणजे आपल्या कावळे ओढायला सुरुवात करतात. तर कसं आहे, पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, कारण आपण ते खोपडीचं पण ह्याच्यामध्ये कव्हर केलं. आणि तो व्हिडिओ छोटाच झाला होता, काहीच शूट झालं नव्हतं. नेमकं जेवढं मी शूट केलं तेवढं, बाकी शूट करायचं कोणच नव्हतं. बाकी क्लास चालू होता, मी पण स्वतः क्लास करत होतो, म्हणजे त्यांची बेल्ट एक्झाम घेत होतो. तर ते सगळ्या गोष्टी तिकडे जास्त काही करायला नाही भेटलं, म्हणून हा आजचा व्हिडिओ पण ॲड केला. तिकडे गेलो, ते तुम्हाला सांगितलं काय झालं काय नाही, त्यांना डॉक्युमेंट दिले सर्व, ते पण काम आपलं ओके झालं आहे. आणि जे बघायला गेलो होतो ते आता बहुतेक उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये त्या गोष्टी कव्हर करू. तर असं सगळं काय असेल, तुम्हाला काय चांगलं वाटलं काय खरं वाटलं मला सांगा नक्की व्हिडिओमध्ये. तर चला जास्त वेळ तुमचा काय घेत नाही, आणि उद्याचा ब्लॉग पण नक्की बघा, तो होईल तो त्याच्यामध्ये चांगला मस्त बघायला भेटणार काय करतोय काय नाही ते. कारण तुम्हाला हिंट देऊन ठेवली कुठे चाललं काय ते आणि काय करायचं आपल्याला ते. तर जास्त वेळ तुमचा घेत नाही. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आजसाठी बाय.